क्रॉस वोटिंगवरून संजय राऊतांनी थेट आता हल्लाबोल केलेला आहे। न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवत आमदारांना विकत घेतलं जातं, फोडलं जातं, पण न्यायव्यवस्था काहीच करत नाही असं आता या सगळ्या संदर्भात राऊत वक्तव्य करतायत। तर क्रॉस वोटिंगवर कुणाचंच नियंत्रण का नाही हा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग झालं त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे, पक्षांतरबंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये ह्यांच्यावरती वारंवार 2.5 वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेतोय, ते कारवाई करत नाही। त्याच्यामुळे यांची भीती चेपलेली आहे। पैशाच्या आमिषाला कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा देतात। गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते केंद्रात महाराष्ट्रात चालवत आहेत आणि केंद्र सरकार ज्यांना संविधानाची फार चिंता सध्या लागली आहे त्या सरकारला पाठबळ देत आहे। या राज्याचं दुर्दैव आहे। काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे, पण आम्ही स्वतः आमच्या साधारण 40 आमदारांच्या विरुद्ध, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या 40 आमदारांच्या विरुद्ध बरं का की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे, घटनेतल्या संविधानातल्या 10व्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।